आज मी नगरमध्ये ट्रॅफिक जाम या चित्रपटाचं शूटिंग करतो आणि त्या चित्रपटात मी कॅमेरा म्हणून काम करतो. एकंदरीत अनुभव बघता 15 दिवसाचं शूटिंग जे झालेलं आहे, एक चित्रपट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. एक हसत मुसत आणि सगळ्यांच्या सानिध्यामध्ये एक घरकुली फॅमिलीमध्ये एक चित्रपट तयार झालेला आहे. हा याचे निर्माते हे नगरचेच आहेत, डिरेक्टर पण नगरचेच आहेत. निर्मात्यांनी जर नवीन असले तरी त्यांनी याचा पूर्णपणे अभ्यास करून हा चित्रपट करण्याचा त्यांनी एक संगोपन केलेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी जे एक शूटिंगच्या स्टार्टपासून ते एंडपर्यंत जे त्यांना पाहिजे जे कल्पना होत्या, ज्या त्यांनी डिरेक्टरकडून कल्पना करून घेतल्या, त्या कल्पना आमच्याकडे करून घेऊन एक सुंदर चित्रपट त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मोलाची साथ आर्टिस्ट लोकांची पण आहे. यामध्ये डिरेक्शन डिपार्टमेंट आहे, जसं महेश पावसकर आहे, ते जे ॲसोसिएट म्हणून इथं आलेलं आहे. तर त्याचे अनुभवसुद्धा भयंकर असल्याकारणाने इथे त्याचं पण योगदान चांगलं मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे तर स्पॉट बॉयपासून म्हणजे सांगण्यासारखं एवढं की स्पॉट बॉयपासून वरच्या लेवलच्या जायच्या आर्टिस्टपासून सगळ्यांनी याला कोऑपरेटिव्ह चांगलं केलेलं आहे. आणि ह्या कोऑपरेटिव्हच्या सानिध्यात माझं कोल्हापूरचं युनिट, मुंबईचं युनिट, पुण्यातलं युनिट, आर्टिस्ट यांच्यात सर्वांच्या तर्फे मी ह्या चित्रपटाला एक उत्तम चित्रपट चालू अशा शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव महेश पावसकर आहे. मी ट्रॅफिक जाम पिक्चरमधला एक असोसिएट डायरेक्टर आहे. फिल्म करताना खूप मजा आली. नगरमध्ये वेगवेगळे लोकेशन्स जे आत्तापर्यंत फिल्ममध्ये आले नाही कधी, ते शूट करताना खूप मजा आली. आर्टिस्ट खूप आहेत. 2 आर्टिस्ट मुंबईचे आहेत, अशोक समर्थ आणि शीतल पाठक. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल की नगरचे कलाकार घेऊन ही फिल्म बनवली आहे. नगरच्या कलाकारांना ते सांभाळून ही फिल्म सुरुवात केलेली आहे. इकडे फिल्म करताना एक जे कॉर्पोरेशन जे सपोर्ट होता प्रोड्युसरचा मयूर मनियार यांनी खूप चांगला सपोर्ट केला. म्हणजे कुठलीही गोष्ट असं नाही आणून दिली. आम्ही सांगितली किंवा डायरेक्टरनी सांगितली किंवा कॅमेरामॅननी सांगितली, त्यांनी ती आणून आणि खूप छान हा चित्रपट तयार होतो. मला असं वाटतं एडिटनंतर अजून खूप छान चित्रपट निर्मिती होईल आणि खूप चांगले पिक्चर निर्माण होतील. दुसरी गोष्ट सांगायचं की मयूर मनियार यांनी चित्रपट निर्मिती उतरणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्रोड्युसर मिळवणं आणि ते शूटिंग करणं सर्वच गोष्टी आहेत. त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग करून सर्व गोष्टी करून मयूरनी एक चांगलं प्रोडक्शन उभं केलं असं मला वाटतं. मी सुरेश विश्वकर्मा. ट्रॅफिक जाम हा सिनेमा करताना खूप मजा आली. खरं तर MIDCला ज्या दिवशी माझी सीन होती भोला मादरे आणि त्याच्या मुलाची, त्या दिवशी जरा जास्त मजा आली. म्हणजे खूप मजा आली. फुल दिवसभर माझी बॅटिंग होती, बरेच सीन होते. तर ती गर्दी, तो ॲटमॉस्फिअर, ते सगळे लोक, खरंच खूप एन्जॉय केलं. त्यानंतर आज क्लायमॅक्सचा दिवस, क्लायमॅक्सला जे शूट केलं त्याच्यामध्ये मला तरी वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं असेल की इतके लोककलावंत एका क्लायमॅक्सला एकत्र आले आणि इतके विविध प्रकारचे कॉस्ट्युम्स, विविध प्रकारचे वाद्य, ह्या सगळ्यांचा जो इथं मेळा जमला होता त्याच्यामध्ये खरंच खूप मजा आली. आणि मीही मदार्याचा ड्रेस घालून त्याच्यामध्ये फिरत होतो. मलासुद्धा एक लोककलावंत असल्यासारखं वाटलं. मजा आली सर. एअरपोर्ट मयूर सर आहे आणि पाटील सर आहे डायरेक्ट. मयूर सर आहे ते फिल्मचे प्रोड्युसर आणि प्लस यांनी त्या फिल्ममध्ये ॲक्टिंग केलेली आहे. पुढे आलात तुम्ही इथे तर गोपीजी आहे जे आज जिमेजी ऑपरेट करणार आहेत. इम्तियाज सर आहेत जे शॉर्ट घेतात आहेत आणि जीवेंद्र ते पण कोरिओग्राफर आहेत. अजून पुढे आला तर तुम्ही बघा इकडनं हराज साहेब आहे. हॅलो, लाईटवाले तुम्ही मागे आला ना ते मामा बसलेले असं फोकस ब्लॉगर ते फोकस घेऊन बसले. तुम्ही बघा ना रिमोट घेऊन तर हा प्रवीण सर्व जुला सांभाळतो इकडे. प्रवीण आणि गणेश. प्रवीण लेखक पण आहे, जिंदगी डिस्ट्रिक्ट लिहिलेली आहे. रोज 3 वाजता झोपलाय. 15 झोपलेला आहे आणि आम्हाला पण झोपायला दिलेलं आहे. कधी आंघोळ करून येत नाही. तेव्हा त्याच्या जीत आहे, नरेश सर आहेत. नरेश लाईट अजिबात काम नाही करत. हे दोघं स्पॉट बॉय यांचा हा अवधा आहे, पण मी त्याला स्पॉट बॉय मानत नाही.
80चा ग्रुप आहे, नेहमी 6 स्पॉट बॉय असतात, पण ह्या दोघांनी हे सांभाळले 15 दिवस. मी यांना खास मुंबईवरनं बोलवलं यासाठी की माझं यांना माहिती आहे की कसं काम करायची पद्धत आणि काय. हां, मॅनेजर तिकडे आपल्याला शिजा शोधतो आहे. असिस्टंट आर्ट डायरेक्टर, दुसरा पहिला असिस्टंट कमलेशचं नाव मी विसरलं, जगदीश. हे दोघांनी पूर्ण सेट कसा असावा डिझाईन करून प्रत्येक फ्रेम सजवलेलं आहे. मी प्लॅन केला तिथे सुरेंदर आहे, जेव्हा स्टील कंटिन्युअस स्टील असतील किंवा काय असतील तिथे सांभाळलेलं. तो सतीश आहे, तो जे रेड कॅमेराचं फुटेज त्याचा बॅकअप तो कसा व्यवस्थित राहील बॅकअप, किंवा तो असं करतो की एक नाही 3 बॅकअप घेतो. रेड असल्यामुळे डिजिटल असल्यामुळे काही होऊ शकतो, 3 बॅकअप घेतो. सर्वात महत्त्वाचं माणूसमध्ये जाधव साहेब, ते नसतं तर हे शूटिंग झालंच नसतं. असं मी म्हणेन. हां, ते असेच शांतच असतात, त्यांना काय आपण बोलू शकत नाही कारण लास्ट दिवस आहे, पेमेंटचा दिवस आलेला, त्यामुळे ते असे असं आम्हाला हात जोडतो. हां, तर असंही आपली पुढे टीम झालेली आहे.